सर कसं नाव तुमचं? माझं इंद्रजित. तुम्हीच बघितला सापाला? कोण बघितला? नाही आणि बघितलं. कुठे होता तो पहिला सर? साप कुठे होता? त्यांना दिसला, कुठून तर आला असणार, काय हरकत नाही. पण सगळे आरसीसी बंगलो याच ठिकाणी हा साप सापडतोय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जिथं साप पकडतोय शहरात मध्यवर्ती म्हणजे शहरीकरण आहे, तर कौलारू जुनी घरं दिसणार नाहीत. आणि जुन्या घरात असण्याचं प्रमाण जास्त असायला पाहिजे. साप शेतात जंगलात असण्याचं प्रमाण असायला पाहिजेत. पण हा जो साप आहे हा हिंदवाडी जिथं मी आता पकडतोय हे त्याचा बालेकिल्ला म्हणावं लागेल. कारण सर्वात जास्त कवड्या जातीचा साप हिंदवाडी परिसरात सापडतो. इथल्या आजूबाजूच्या घरात सुद्धा हा साप सापडला आहे. आणि एकट्या हिंदवाडी सापडतात तेवढा पूर्ण बेळगावात आम्ही साप पकडतो असणार, म्हणून आम्ही बालेकिल्ला असं म्हणतोय. आणि खूप वेळ एका ठिकाणी राहू शकतोय, भिंतीवरती वेगानं चढू शकतोय, किचन बाथरूममध्ये दिसतोय. पाली याचं मुख्य खाद्य आहे आणि विषारी मन्यार सापाशी जुळतोय. पण हा बघू शकता तुम्ही ब्राऊन कलरचा आहे, तो काळा असतो. वेळोवेळी व्हिडिओ बघतात त्यामुळे तुम्हाला ओळख असेलच. आता मला चावण्याचा प्रयत्न करायला, अजून त्याचं तोंड मला दिसेना. असंच मी त्याला पकडतोय, गुंडाळी घालून बसलाय आणि असं त्याला बाहेर काढलं. पण असं काहीतरी हरकत करतोय, पण आम्ही त्याला सोडून असं पकडेन जाण्याचा प्रयत्न करायला आहे. बघू शकता आता वेगानं पोहू शकतोय, पण सापाच्या स्वभावावरती अवलंबून आहे आणि त्यामुळे कित्येक वेळ राहू शकतात. कवड्या साप आहे आणि वेरूळ एक साप असतो, घोणस पण एका ठिकाणी राहू शकतात. उलट तुम्ही नागाला घाबरता, पण नाग पळून जाण्याची शक्यता जास्त असते, म्हणून सापाला बघत थांबणे गरजेचं आहे. हा साप मात्र गॅपमध्ये, फर्निचरच्या वगैरे गॅपमध्ये जाऊ शकतोय आणि एखाद्या छोट्याशा ठिकाणी सुद्धा गेला, खिडकी दरवाजे गॅपमध्ये गेला तर ते फोडून काढता येत नाही. त्यासाठी लहान साप असलेल्या ठिकाणी साप पकडणं कठीण जातं आहे. याचा काही प्रॉब्लेम नाही, पण पकडलं नाही तर लोकांची भीती दूर होत नाही. आणि हा पिल्लू पण नव्हे, लक्षात घ्या. ॲडल्ट म्हणजे तुम्ही आमच्या हातात हेच साप बघत असता जेव्हा आम्ही हा साप पकडतो तेव्हा, आणि हे कुठले लहान पिल्लू नव्हे, त्यामुळे घाबरायचं कारण नाही. इथं सुद्धा ह्याने अजगरचे पिल्लू कसं म्हणत होते, खरं हा तर मोठा साप आहे, लक्षात घ्या. जवळपास 3-4 वर्ष वयाचा साप आहे. अजगर एवढा वयाचा असला म्हणजे ॲडल्ट साप आहे. हा काय लहान पिल्लू नाही आहे, लक्षात घ्या. वाढताना आपल्याला लहान वाटतील आणि म्हणून याची रचना निसर्गानंच घरात राहण्यासाठी केलेली आहे. आणि तो पाली खातोय, मोठ्या प्रमाणात उंदीर खातोय आणि याच्यापासून काहीही धोका नाही आहे, घाबरण्याचं कारण नाही. फक्त रात्री फिरतोय मित्रांनो. बघा शर्टात कसा आज जायला. धन्यवाद.